6 मिरच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या, थोडे जिरे, हे चांगलं कुटून घ्यायचं आबडधोबड, थोडंसं अद्रक। आज आपण पिठलं बनवणार आहोत गावरान स्टाईलचं। थोडा कांदा, कोथिंबीर, लसूण टाकून घेतला मी त्यामध्ये, कढीपत्ता टाकला, मोहरी, जिरे, कांदा, याला हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, जास्त पण कांदा परतून द्यायचा नाही। त्यामध्ये आपण तिखट, लसूण, जिरे आणि अद्रकची आबडधोबड पेस्ट टाकणार आहोत। थोडी परतून द्यायची। नंतर खलबत्त्यामध्ये पाणी टाकून ते या मिश्रणात टाकून द्यायचं। आपल्याला ज्याप्रमाणे पिठलं बनवायचंय तितकं पाणी घ्यायचं। याला उकळी येऊन द्यायची। त्या अशा प्रकारे गिठोळ्या होतात। ह्या पळीने अशा गिठोळ्या मोडून घ्यायच्या। पूर्ण गिठोळ्या जेवढ्या होतील तेवढ्या फोडायच्या त्या। हे असं बेसन खूप टेस्टी लागतं। हे अशा प्रकारे झालं आहे। याच्यात जास्त पण पीठ टाकायचं नाही, हे नंतर बरोबर घट्ट होतं। याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची। याला मी आता शिजून देते थोड्या वेळ झाकण ठेवून। तर झाकण ठेवून शिजून द्यायचं याला। 1-2 वेळेस मध्ये मी याला झाकण काढून हलवलं। पिठलं हे चांगलं शिजवलं पाहिजे, तेव्हा ते चवदार होतं। थोडंसंच पीठ टाकलं की किती घट्ट पिठलं झालं आहे। आता वास पण येतोय। असं चटचट वाजायला लागलं की बंद करायचं।